विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी. हा जो 7वा अध्याय गीतेचा आणि त्यातला 25वा श्लोक. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. या श्लोकात भगवान म्हणतात की अर्जुना, हे लोक योगमायेने अर्थात स्वस्वरूप अज्ञानाने आवृत्त झालेले आहेत. यांच्यावरती अज्ञानाचे आवरण पडलेले आहे. त्यामुळे मी सर्वांना कळत नाही. गंमत पहा, देव आपल्या अंतरंगातलं जे दिव्य ज्ञान आहे ते अर्जुनाच्या निमित्ताने जगाला वाटायला लागलेले आहेत. आणि अत्यंत महत्वाचं आहे की मनुष्य जन्माला आलेल्या माणसाला एवढं कळलंच पाहिजे. त्यासाठी मनुष्य जन्म मिळाला आपल्याला. भगवान म्हणतात की अरे अर्जुना, खरं तर मी सर्वांच्या हृदयात आहे किंवा सर्वस्वरूप माझं स्वरूप तुम्ही आहात, परंतु तुमच्यावरती पडलेलं अज्ञानाचं आवरण आहे ना, त्यामुळे तुम्ही मला जाणत नाहीत किंवा आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. आणि असे लोक आहेत त्यांना मूर्ख म्हणतात. ते अज्ञानी लोक मी जन्म मरण रहित असताना म्हणजे अविनाशी असताना मला जाणत नाहीत. ज्ञानोबा म्हणतात की काजी युग माया पडळे जी झाली हाती आंधळे. गंमत पहा की एका ठिकाणी ज्ञानोबा म्हटलं की ना तरी डोळाची पडळ रचे. जसं आपल्या डोळ्याला पाणी येऊन डोळ्यावरती पडदा तयार होतो ना, ते पडदा आलं की आपल्या दिसाचं बंद होतं, तसं हा योगमायेचं म्हणजे अज्ञानाचं पडळ वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपण आंधळे झालेलो आहोत. म्हणून प्रकाशाचनी देहबळी न देखती माते. आणि त्यामुळं वास्तविक पाहता प्रकाशाचनी देहबळी म्हणजे आत्मज्ञानाने ते मला पाहत नाही. आत्मज्ञान प्राप्त करून मला पाहत नाहीत. एरवी मी नसे ऐसे काय वस्तुजात असे. देवाने प्रश्न विचारला, मी ज्याच्यात नशी वस्तू एकतर कुठली आहे का. थोडं शास्त्रीय चिंतन याच्यामध्ये थोडं एखादा थोडासा मिनिटं अधिक झाला तरी पण असं म्हणता येईल आपल्याला की प्रत्येक वस्तूमध्ये 5 तत्व असतात. त्यात नाम रूप आणि ते मायेचं कार्य. आणि त्यामध्ये अस्थिभाती प्रिय परमात्मा आहे. अस्थिभाती प्रिय अशी पद्धतीने एका जनाने तिचे नात्रांनी पण म्हटलंय. याचा अर्थ अस्थिभाती प्रिय रूपाने सच्चिदानंद रूपाने प्रत्येक वस्तूत परमात्मा अधिष्ठान रूप आहेच, पण मात्र ते लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे काय झालं, पाहे पा कवण जळ रसे रहित आहे. कुठलं तरी पाणी रसाच्या रहित राहे का. पवन कवणाती नशिवी, वारा कोणाला शिवत नाही. आकाश कैशी न समायाची, आकाशात कोण राहत नाही. हे असो मीची विश्वी जात आहे, विश्वात मीच आहे. अशी कोणती वस्तू की ज्यात मी नाही. पण असं असलं तरी सुद्धा आणि लोक मला जाणत नाहीत, हे त्याचं कारण त्यांचं स्वरूपाचं अज्ञान किंवा माया हे त्याला कारण आहे, असं भगवान कृष्ण परमात्म्याने 25व्या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हटलेला आहे. आणि आता आपण 7व्या अध्यायातील 26वा श्लोक पाहायला लागलेलो आहोत. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. या श्लोकात भगवान म्हणतात की अरे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेली, सध्या विद्यमान दिसणारी व पुढे होईल अशी सर्व भूतसृष्टी ना, त्या सृष्टीला मी जाणतो. मला पूर्वीचं सगळं माहीत आहे. वर्तमान पुढे होणारं सगळं मी जाणतो. पण त्यापैकी मला मात्र कोणी जाणत नाही. अशी सृष्टी 3 काळातली झालेली मी त्या सृष्टीला जाणतो, पण सृष्टीतला कोणीच मला जाणत नाही. तसे तर मीच भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यात असणारी सृष्टी जी आहे ती माझ्याहून भिन्न असणारच नाहीये, वेगळी नाहीये. पण मात्र माझ्या स्वरूपाहून वेगळी नसून सुद्धा तिथली त्या सृष्टीचे लोक मला जाणत नाहीत. हे मोठं आश्चर्य आहे. माऊली म्हणतात, येत भूते जी अतितली, मी पूर्वीची झालेली ती मीची होऊन ठेली, ती होऊन गेली ना माणसं, ती मीच होतो. आणि वर्ततः ती जे तुले ते मीची आता जी माणसं आहेत ना, ते सगळी माझं स्वरूप आहेत. का भविष्य म्हणे जी ही तीही मजे वेगळी नाही. भविष्यात जे येणार आहेत ते पण माझ्या वेगळे नाही आहेत. हा बोलची एरवी काही होईना जाय. खरे तर अशी 3 काळातली माणसं किंवा भूतसृष्टी माझ्याहून वेगळी नाही आहे. तसं की माऊली म्हणतात, पण लोकांचं कसं आहे, त्यांना ही सृष्टी माझ्याहून वेगळी वाटते आणि सत्य वाटते. हा भ्रम आहे त्यांना ना. दोराच्या सापाशी डोंबा बडिया ऐसी संख्या न करवे कोणाशी, तेवी भूताशी मिथ्यत्वे.
आता दोरी पडलेली आहे मंद अंधकारात, पण त्या दोरीचं ज्ञान न होता त्याला सापच दिसला एखाद्या माणसाला. बरं, साप दिसला आणि तुम्ही विचार केला की हा कुठल्या जातीचा आहे, फणस आहे का, कुठला कोबरा आहे, असा विचार करायची काही गरज आहे का? तो साप खरा असता तर विचार केला असता ना. त्याप्रमाणे आणि ही भूतसृष्टी मिथ्या भासते आहे, मी मात्र सर्व भासणाऱ्या सृष्टीत सुद्धा अधिष्ठान रूपाने मिळून आहे. तो म्हणतात की रज्जू सर्पाकार भासिले जगदंब, दोरीवरच्या सर्पाप्रमाणे जग भासतंय, पण दोरी जशी त्याला अधिष्ठान आहे, दोरी आहे म्हणून सर्प दिसतो, तसं मी आहे म्हणून जग दिसतो. असा जगाचं अधिष्ठान मीच आहे. मग ती सृष्टी भूत भविष्य वर्तमानातली का असेना, याचा अधिष्ठान आधार मीच आहे, असा या श्लोकाचा इत्यर्थ आहे.